आमचे सहकारी तेजस मोहतुरे जोडले गेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। तेजस मोहतुरे या निमित्ताने आपल्या सोबत जोडले। तो विषय आहे लाडक्या बहिणीचा। लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न आहे आणि उत्तर आहे सरकारचं लवकरच देणार। तेजस, 2100 रुपये द्यायला सरकारला कधी शक्य होईल? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर महायुतीची एकंदरीत अशी प्रमुख ही योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण। लाडकी बहिणीवरून जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने विधानसभा निवडणूक असेल किंवा मग लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रचार ज्या लाडक्या बहिणीचा करण्यात आलेला होता, याच लाडक्या बहिणीचा प्रचार आता सरकारमध्ये असलेले मंत्रीसुद्धा करताना आपल्याला दिसत। आणि याच योजनेचा जर फायदा बरे बघितला असेल तर या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आपल्याला एकंदरीत दिसला। काल जे आहे त्या सत्ताधाऱ्यांमध्ये संपूर्ण याच्या जुंपल्यांची आपल्याला एकीकडे बघितलं असेल तर नाना पटोले यांनी आदित्य तटकरे यांना घेरलं, त्यासोबत भास्कर जाधवने सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर जे आहे ते कुठेतरी बोगस हे संपूर्ण नोंदणी झाली आहे। केवायसी असेल, त्यासोबत पोर्टल असेल, ॲप असेल, या सगळ्या प्रकरणावरून जे आहे ते सत्ताधाऱ्याला घेरण्याचा प्रयत्न केला। यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं की 2100 रुपये जरूर मिळेल आणि ही सरकार जे आहे ते लाडकी बहिणींसाठी उभी राहणारी सरकार आहे, त्यामुळे लवकरच आम्ही जे आहे ते लाडक्या बहिणीला जे आहे ते 2100 रुपये देऊ। ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर तेजस, वेळेची मर्यादा आहे मला, त्यामुळेच मी आपल्याला थांबवतोय, माफ करा त्याच्यासाठी। पण आपण परत या निमित्ताने चर्चेसाठी भेटू तेव्हा पुरेसा वेळ मी नक्की देईन। तुर्तास आपल्या सोबत असलेल्या आमच्या सर्व प्रतिनिधींचे आभार। त्यांच्या माध्यमातून आपण आपली शहर या विशेष बातमीपत्रामध्ये जाणून घेतलं की आज नागपुरामध्ये राज्याशी निगडीत आणि तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, त्याच्या मागचं पडद्याआडचं राजकारण काय होतं। तुर्तास या बातमीपत्रामध्ये इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।